एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K. सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K. मोबाईल नंबर 9822391974. सत्तेत असताना शिंदेंना दाबू शकले नाही. बच्चू कडू यांनी बुलढाण्यात भाजपा संदर्भात केले मोठे वक्तव्य. सध्या शपथविधीची तारीख ठिकाण जाहीर झालं असलं तरी अधिकृतरित्या मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार याबाबत अद्याप काहीही घोषणा केल्या गेल्या नाही आहे. त्यातच गृह खात्यावरून शिंदे यांची नाराजी असे अनेक तर्कवितर्क सध्या माध्यमांमध्ये येत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केले आहे. आपण एकनाथ शिंदे यांना आधीच सांगितलं होतं की भाजपच्या वतीने आपली कोंडी केली जाईल, कारण सत्तेत असताना ते एकनाथ शिंदे यांची कोंडी करू शकले नाही. ते सर्वसामान्यांचे गळ्यातले ताईत बनत होते. ते भाजपला बघवत नव्हतं. त्यामुळेच त्यांची अशी सध्या कोंडी केली जात असल्याचे मोठे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. मी शिंदे साहेबाला सांगत होतो, बरेच डाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न हे होईल, कारण शिंदे साहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो सामान्य माणसाचा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती. 2 वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का शिंदे साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू, पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही कारण त्याचं काम बोलत होतं. त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता. आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे काही ते वाईट नाही, प्रत्येक पक्ष ते करणारच आहे. त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही.